आता चालत तिकडून आता चालू आता चालू त्याला रायगडला जाणार आहे तर रूट आपण थोड्या वेळा सांगू. रूट थोड्या वेळ मग काढा लगेच कोणत्या मार्गे जायचं म्हणजे डिक्लेअर झालं तर ते गावकरी लोक बिचारे थांबतील नसतात त्यांनी कोणत्या मार्गाने थांबतील ते उगत चार चार बाजूनं एकमेकाच्या भेटीला थांबायला. चला बाकीचं झालंय. सरकारला आज 2 विनंती आहेत आता म्हणजे पत्रकार परिषद थांबवायला की काल जो करारपत्रित आपण अध्यादेश काढलाय त्याची अंमलबजावणी तातडीने करावी ही सरकारला विनंती. मराठवाड्याचे जे गॅजेट आहे 1884चं ते शिंदे समितीला देऊन ते तातडीनं ते लागू करावं ही सरकारला विनंती आहे. 1884ची जनगणना तीही लागू करावी. सातारा संस्थांचं गॅजेट हे शिंदे समितीकडे देऊन तेही लागू करावं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट आहे तेही लागू करावं ही सरकारला आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती. आता शेवटी पुन्हा एकदा काल सरकारनं जो अध्यादेश काढलाय त्याची अंमलबजावणी होऊन समाजाला त्याचा फायदा होत नाही त्या कायद्याचा तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे किंवा मग त्याची अंमलबजावणी करून एक पत्र जरी मिळालं एक पत्र त्या कायद्याच्या मार्फत किमान एक पत्र जरी मिळालं तरीही आंदोलनाच्या बाबतचा विचार त्या दिवशी केला जाईल आणि समाजासमोर ते सांगूनच पुढचा निर्णय घेतला जाईल. महाराष्ट्रातल्या समाजाला याच आंतरवालीच्या व्यासपीठावर विनंती आहे की मराठा समाजाला जो काल कायदा पारित केला त्याची अंमलबजावणी होईपर्यंत हे आंतरवालीचं आंदोलन थांबणार नाही. तुम्हाला शब्द दिला होता की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय हे आंदोलन बंद होणार नाही. मराठ्यांना आरक्षण मिळाले पण ह्या कायद्याची थोडी अंमलबजावणी राहिली. याची अंमलबजावणी 1% होतली ही जर झाली महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना प्रमाणपत्र मिळाले म्हणून समजायचे शंका घेण्याचं कारण नाही. आणि जर कोणाला काही शंका असल्या तर त्यांना शेवटच्या माणसाला आरक्षण मिळेपर्यंत मी इथं बसलेलो काळजी करायची गरज नाही. प्रत्येक मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय पत्र मिळाल्याशिवाय माघार नाही. धन्यवाद. तुमचं काही ओके.